तर गाईज मी आलो आहे आता आपल्या अंजप गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे. तर मंडळी आज आहे सोमवार, म्हणजेच की श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे, पवित्र श्रावण सोमवार आहे. आणि आता आपण जाणार होते म्हणजेच की आपल्या अंजप गावातील महादेवच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेणार आहोत. चला तुम्ही देखील माझ्याकडे येणार. आणि त्यानंतर सांगायचं म्हणजेच की श्रावण महिन्यातील मराठी संस्कृतीमधील पहिला सण म्हणजेच की नागपंचमी. सो आज नागपंचमी देखील आहे. सो तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आपल्या पूर्णपणे बघायला भेटणार आहे. मंदिरामध्ये जाऊया आपण, तेच बघायला भेटणार आहे. त्यानंतर नागपंचमी सण गावाकडील कसा असतो तो देखील बघायला भेटणार आहे. सो चला आपल्या ब्लॉगला देखील आपण आता सुरुवात करूया. काय आता आपण पोहोचलो आहोत मंदिरामध्ये. पहिल्यांदा मी बेलीची पानं घेतो, त्यानंतर आपण दर्शन घेऊया. आणि इकडं आहे बेलीचं झाड, इकडे बेलीचं पानं हा झाड आहे, याचीच पानं काढूया आपण. गाईस तुम्ही पहिल्यांदा पक्ष्यांचा आवाज देखील ऐका. सकाळीच कोणतरी लवकर पूजन केलं आणि त्यानंतर दुसरा कोणतरी हार इथे बाजूला ठेवून दिला. तर गाईज इकडे आहे आमच्या अंजप गावाचा गावदेवता. सो इकडे आहे गावदेवता, आपण इकडे देखील पूजा करूया. चला तर आपली देखील पूजा झाली, आता आपण देखील निघणार जायला. आणि इकडं हा आपला तलाव पण भरपूर भरलेला आहे दरवर्षीप्रमाणे. फक्त ह्या वर्षी आपण इकडं साफसफाई केली नाही, गेल्या वर्षी मस्त साफसफाई छान अशी केली होती, मच्छी मारली होती आपण. आणि त्यानंतर इकडे बघा, इकडे देखील घरं देखील भरपूर झाले त्या वर्षी आता. काहीच शाळेमधील मुलं होती, त्यांनी बघितल्यानंतर कॅमेरा आवाज द्यायला लागले. ती देखील श्रावण सोमवार असल्यामुळे मुलांची देखील सकाळी शाळा असते. आता फुलं घ्यायला सोयपा इकडे सोनटक्याची फुलं आहेत. आणि त्यानंतर काय इकडे तुम्ही गुलाबाचे फुलं पाहू शकता, किती झाले आहेत ना, भरपूर उफाळलेले आहेत. सो गाईस तुम्ही पाहू शकता इकडं मायरा आणि दिव्यांची भाकर खाते. भाकरी चपाती, एक चपाती घेतली, एक भाकरी घेतली. मायरा तुला चपाती आवडते ना? त्या दिवशी 2 चपात्या खाल्ल्या नाही म्हणते, 1.5 चपाती खाल्ली दिवशी रात्री. आपण 1.5 चपाती खाल्ली ना. हां तिथं बसून 1.5 चपाती खाल्ली ना. आता म्हणते नाही म्हणते ना. दिव्यांशी तू काय खाते? चपातीवर काय भाजी? अजून मुगाचा बिछाना. आणि मायरा आणि दिव्यांशी बसली जेवाय आपल्या जेवणानंतर भाकरी खायला. ओके तुम्ही चालतो तुमचं. ओके हां करा. हाय हॅलो गाय, हाय गाई. ओके बाय बाय. मामाची घरी कशाला नाही काय. चला तर गाईज आता आम्ही निघालो जायला. आज आहे ते म्हणजेच की नागपंचमी. मराठी संस्कृतीमधील सण म्हणजेच नागपंचमी आणि पहिलाच आहे श्रावण महिन्यातील पहिलाच सण आहे हा नागपंचमी. सो आता आपण जाणार आहोत आपल्या रोजचा सेट माणूस, तुम्हाला तर माहिती सेट. सो त्यांच्याच घरी आहे, म्हणजे आत्याच्या घरी आमच्या. सो त्याला जाऊया आपण आता. तिथं पूजन वगैरे होणार आहे नागदेवताचं. सो आपण जाऊन बघूया कशा प्रकारे होणार आहे. आणि आता मायरा आणि दिव्यांची आम्ही सर्व चाललो. आता आम्ही चालणार सर्वजण. चला आणि मोठ्या घरी नंतर टाईम आहे त्याच्या. आता आपण बोललो आत्याच्या घरी. आणि इकडे आता मामाही देखील पूजन करायला घेतलेलं आहे. ही फुलं पण घ्या. आज नाही बोलायचा. अरे कुठे गेली? अरे कुठे गेली? इकडे
इकडे आरू पाळली काय आरू नाही नाही ऐक ना पण आता 2 दिवस राहिले तुम्ही 2 दिवसांत काय 2 दिवसांत गावात जाल तुम्ही परत गावात याल का नाही यायची काय गावात यायची नाही परत काही 2 दिवसानंतर का तिला बोलतो माहिती आहे का नंतर 2 दिवसानंतर शिफ्ट होणार नवीन घरी तिकडे मालाला गावाच्या बाहेर मागला होणार 2 दिवसानंतर गृहप्रवेश गायच्या इकडे तोपर्यंत पूजन चालू आहे तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊन बघूया जो की लाडू बनवलं घेतलं काय बोलतो त्यांना दूध लाडू ना का शेंगा लाडू पण बनवलेत आणि लाडू पण मायरा पण लाडू बनवते का मायरा तू काय बनवते हे मायरा हे बघा इकडे लाडू बनवलं घेतलेले लाडू खायला पण भारी लागते तो काही आणि मायरा तू काय बनवते का बंदाको तू काय बनवते शेंगा लाडू बनवते तू होय शेंगा लाडू बनवते का हा ते बघ लाडू चालत जाता बनव काय नाही म्हणत मग तू जाऊ ना काय बनवलं बाई दापतीचं मध्ये ठेव एक बघा कसं पूजन केलं जातो गावाकडे दिवे वगैरे ठेवले 5 दिवे ठेवले 5 धापं बोलतात का ना त्यांना हे बघ हे जे आहेत ना यांना धापे बोलतात आणि इकडे शेंगा लाडू देखील बनलेत आणि हे लाडू मोदक आणि शेंगा नाही मोदकच आहेत ना बघा मोदक आणि हे लाडू बनलेत हे आपलं असं तांदूळ पीठ काय तांदूळ पीठ ना तांदूळ बारीक करून भरडून घ्यायचे बारीक आणि त्यानंतर मग लाडू बनवायचे गूळ वगैरे काय साखर दूध वगैरे सर्व वेलची वगैरे काय चला आता पूजन तर झालं आता नारळ फोडायचं बाकी होतं आता मामा नारळ देखील फोडून देतात ते बाबा काय बोलत सांगा ना आता काय इकडं काहीच रुचीने नारळाला रुची नारळ घेऊन ये आणि आता आज पाय पडते आज पण ना जाय पाय पडून घ्या चला बापा करा तुम्ही चला बापा करा मायरा दिलू तू पण दिवेची चल तुम्ही बापा करून घ्या गेला बोल बापा करता हा करते बापा कर हा हात जोड चल हा शाबास जा दिव्यांशी तू आपला मायरा तू पण जा मायरा जा तू पण बापा करून घे थांब आरुनी भारी काम केलं हा तू त्याचं डोक्याला हात लावते ना टेकवते कार्तिक तू बापा गेला रे काय रे पाय पडला तू गाईज मी देखील आता दर्शन घेतलेलं आहे नागदेवताचं मोदक शेंग खातोय मोदक तिकडे दिवस चला तर गाईज आता मी रुपयाच्या घरी जातो आत्याच्या घरनं आलो तिथे सर्व पूजन झालं तर दर्शन वगैरे घेतलं मी आणि त्यानंतर आता नारळ घेतला आता जातो रुपयाच्या घरी तिथे देखील असतो नागोबा नागपंचमी तिथे देखील असे साध्या करता येते म्हणून आपण तिकडे जाऊया आता आणि गावातला असा काही व्ह्यू दिसतो चिकट भरपूर झाला इकडे रोड आहे बघ किती शेवाल पकडले ना गाईज आता गणेश देखील रेडी झाला मस्त आंघोळ बिंगोल रेडी झाली माहिती आहे ना आता म्हणतो नवीन घेतो ना इकडे तू कुठं झालं तिकडं ट्रॅक्टर चालवतो चालून दाखव ना कोणाचा ट्रॅक्टर आहे माहिती आहे का तो म्हणतो ट्रॅक्टर कोणाचा मी सुभाचा ट्रॅक्टर आहे सुभाचा ट्रॅक्टर आहे चला काय जाताना गणेश आणि मी एक मस्त सेल्फी घेतो थांबण्यासाठी आणि आता त्यानंतर रुपयाची अजून पूजन झालं जायचे चला ती बघा दिव्यांची रेडी झाली किंवा आपण जायला आता आम्ही ती निघून जाऊ हा काय काय केला खेकर पकडले काय रे खेकर पडली हा आरू इकडे ना तू अंजप गाव सोडून जाणार आहे माझा
हा नक्की का चला पाय पडून घेऊ काहीच नाही का अजून टाईम आहे का टाईम आहे ना नंतर रुपयाच्या घरी आलो अजून पूजन झालं ना आता पूजन चालू होतोय सो आता थोड्याच वेळात होईल चला काय रुपयाच्या घरी अजून टाईम आहे तो बरोबर गणेश मी जातो आता तानाजीच्या घरी पाय पाडला तिथे जाऊन पाय पडून घेऊया तानाजी झाला पूजन आता आपण आलो तानाजी रे बोलो आपण बाकी टाकायच्यापासून घेऊ ना श्यामच्या रिसॉर्टची ऑर्डर भेटेल ना श्यामच्या रिसॉर्टची ऑर्डर भेटेल ना चला झाला पूजन ना हां झाला पूजन झाला चला गाईज आम्ही आलो इकडे दादांच्या घरी देखील नागपंचमी साजरा होते सो चला आता देवांची बापा करून घेतो तू मी करून घेऊ राहुल ना खूप दिवसांनी दिसतोय आपल्या ना या ब्लॉगमध्ये आपल्या कारण का तो सध्या आता जॉबला लागला आहे त्याच्यामुळे तो कुठंच फिरत नाही ना राहुल कुठं जॉबला कुठं लागला तू हा रिसॉर्ट लागलाय मोठ्या रिसॉर्ट लागलाय ना त्याला पेमेंट देखील खूप छान आहे असं राहुलला आता तो काय जास्त पोरांची येत आहे कारण तो रिसॉर्ट चांगलं लागला चला गाईज अशा प्रकारे आम्ही देखील आता मस्त छान असं गावामध्ये फिरून आलो नागपंचमी साजरा झालेली आहे बऱ्याच ठिकाणी चला आपण देखील आता ही नागपंचमीची व्हिडिओ आणि श्रावण सोमवारची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आपण बनवली सो नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला देखील आवडला असेल चला आपण देखील ही व्हिडिओ इथंच थांबूया नक्की व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही की कशा प्रकारे आम्ही साजरा केली आमच्याकडे गावाकडे कशा प्रकारे साजरा होती ती नागपंचमी चला बाय बाय देवांची मस्ती बघितलं तुम्ही काय कशी करते